निकाल लागला. आता मुख्यमंत्री कोण होणार, सत्ता कधी स्थापन होणार याची संपूर्ण उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली आहे. सगळ्या घडामोडींचा वेध आपण घेणार आहोत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. निरीक्षक म्हणून अमित शहा असण्याची शक्यता आहे. भाजपचा विधिमंडळ गटनेताही निवडला जाणार आहे. शहा मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा करतील अशी शक्यता देखील राजकीय वर्तुळात व्यक्त होते. बघा, निरीक्षक म्हणून खुद्द भाजपचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येण्याची शक्यता आहे. खरं तर अमित शहांनी विधानसभा निवडणुकीत अनेक सभा देखील घेतल्या होत्या महाराष्ट्रामध्ये आणि आता महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. निरीक्षक म्हणून येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदासाठी महायुतीचं अखेर ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते. तर एकनाथ शिंदे, अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली. फडणवीसांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं देखील होकार दिल्याचं समजतंय. तर शिंदे आणि अजित पवारांकडून देखील फडणवीसांना मुख्यमंत्री पदासाठी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती मिळते. बघा, म्हणजे फडणवीसच मुख्यमंत्री होणार. भाजप महायुतीमध्ये भाऊ आहे, मोठा भाऊ आहे. 133 आमदार भाजपकडे आहेत. त्यामुळे महायुतीचा जो फॉर्म्युला असणार आहे नवा, तो असा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपमुख्यमंत्री असतील. हा आता महायुतीचा नवा फॉर्म्युला असेल. महायुतीचं अखेर ठरलंय. भाजपचं पूर्ण जवळपास बहुमत असताना, एवढं प्रचंड यश मिळालं असताना भाजपचा मुख्यमंत्री का नको अशी भावना प्रबळ झालेली आहे आणि त्यातूनच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एक प्रकारे शिक्कामोर्तब करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघं उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असा फॉर्म्युला जवळपास निश्चित होतो आहे.